कारण की रिसेंटली जर आपण बघितलं तर तुम्हाला फोन धमकी वगैरे येत होते किंवा प्रेशर केलं जात होतं. त्याला म्हणलं काय कारण तर ती म्हणला एक बी रील सोडायची नाही. रील सोडली की मारणं व्हिडिओ पाठवू नका तुम्ही. आणि रोज टाकणार व्हिडिओ टाकणार मी. माझा धंदा आहे. तुझा धंदा आहे तर मग तू मग बघ तू काय 4-5 दिवसात बघ दावतो तुला. मग काय करतो खलासच करून टाकणार तुला. हा खलासच करून टाकणार. आज मराठी उद्योग 6 महिने 8 महिने करू द्या, त्याच्यानंतर त्याच्या मागं आपलीच माणसं बुंगा चालू करतात. ती कसा खाली येतो, कसा काय वरी चालला त्याला वाढाय बघतात. कुठंतरी आपण म्हणतो ना, तुम्ही ट्रेंडिंगला येण्याचं कारण म्हणजे ते म्हणजे फॉर्च्युनर. आपण जसं म्हणतो की ते न्यूजला आलं किंवा मग आपण म्हणू शकतो मग हे फॉर्च्युनर घेण्यामाग तेव्हाच कुठेतरी असं वाटतं का की डोळ्यावर आले तुम्ही. फर्निचर भारी करण्यापेक्षा क्वालिटी किती भारी होईल त्यात महत्त्व असतं. माणूस तुटक्या खुर्चीवरही बसतं, त्याला बसायला चांगलं नाही पाहिजे. तुटक्या खुर्चीवर बी बसतंय पण त्याला क्वालिटी चांगली लागते, त्यात महत्त्व असतं. आज फर्निचर ही 10 लाख 15 लाख 20 लाख, त्यापेक्षा क्वालिटी किती चांगली होती त्यात महत्त्व आहे. काल योग बघा तुम्ही, आज बायकोला कचरा किंमत समजतात. आज आपल्याला जेव्हा मुलगी देतात आईवडिलाची, 18 वर्षे सांभाळ करतात मुलीचा, फोडावर जपतात. बरोबर आहे का नाही? मुलगी कशासाठी देतात आपल्याला आज की तुम्ही चांगलं सांभाळलं पाहिजे, आईबापानं जसं सांभाळलं त्याचं सांभाळलं पाहिजे. आज आपण लग्न करून घेताना तेवढे 2-3 महिने बरोबर बायकोला चांगलं हे करता, परच्याला दारू पिऊन या शिव्या देऊन बायकोची कचरा किंमत करता आपण. आमची जी बायको आहे आज आम्ही गर्वानं सांगतो की आमची बायको आमच्या पाठीशी असल्यामुळे आम्ही इतक्या सक्सेसफुल आहोत. आज आम्ही प्राधान्य आमच्या बायकोलाच देतो सगळं. आज जे आपण हवं आपल्या बायकोमुळेच हवं. त्याच्यामुळे ह्याच्यावर काय समजणार लोक काय बी बोलतात. आपण जेव्हा असं बोलायला जातो हे येडा आहे, हे काही म्हणतंय, पण नाही, ज्याला माहिती त्यालाच काय माहिती असतो बायकोचं महत्त्व. फर्स्ट ऑफ ऑल तुमचं खूप खूप स्वागत आहे AB इंटरव्ह्यूज मराठीमध्ये. तर पहिला प्रश्न हाच असेल की नवीन लोकेशनमध्ये येण्याचं नेमकं काय कारण होतं. कारण की रिसेंटली जर आपण बघितलं तर तुम्हाला फोन धमकी वगैरे येत होते किंवा प्रेशर केलं जात होतं. आता प्रगती एखाद्याची व्हायला लागल्यावरती तर ती होणारच आहे. आता 2च दिवस झाला मला धमकीचा कॉल येऊन, त्याच्यावर आपण केस बी केलेली आहे. यापार फाडून आलो आपण. 2च दिवस झाले धमकीचा कॉल येऊन. अच्छा, पण काय म्हणजे तुम्हाला काय वाटतं की कोण आहे किंवा त्याच्यामागे काय आहे. आता ते रिझन म्हणजे आता आपण इतक्या कमी वेळेत चांगला रिस्पॉन्स भेटलेला आपल्याला. समजा आपल्या मागं जनता, आज महाराष्ट्रभर आपण व्हायरल आहो, महाराष्ट्राच्या बाहेर गेलेलो आहो. आज धाराशिव जिल्ह्याचं नाव कुठंतरी चांगलं केलेलं आहे आपण. त्याच्यामुळं काय जळणारे धमक्या देतात चालू आहे, म्हणजे प्रयत्न चालू आहेत त्यांचे काय ना काय करायचे. सो बेसिकली सर आता 2 दिवसापूर्वीच एक कॉल रेकॉर्डिंग व्हायरल झाली ज्या तुम्हाला धमकी दिली होती. सो काय सांगा म्हणजे किती असे धमकी येतात आणि काय तुम्ही त्यांना जेव्हा विचारता की काय नेमकं कारण काय किंवा का मारायचं आहे. प्रदीपच्याच कॉलला म्हणलं धमकी का, त्याला म्हणलं काय कारण तर ती म्हणला एक बी रील सोडायची नाही. रील सोडली की मारणं. आपला व्यवसायच रीलवर आहे. आज जी पब्लिक बघते आपल्याला रीलवर बघते, त्याच्यामुळेच आपण फेमस झालेलो. आज रील नाही सोडली तर आपला धंदा पाणी कसा व्हायचा. आपलं पोटच ह्याच्यावर चालतंय म्हणलं रीलच सोडायला लागणार आहे ना. त्याच्यामुळे धमकी देत होता एक बी रील सोडायची नाही म्हणून. अजून एक जर व्हायरल व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये कुठेतरी तुमच्या हॉटेलमध्ये मारामारी झाली होती असं काहीतरी एक व्हिडिओ आहे ज्या ब्लॉग आहे. सो त्या त्या दिवशी काय विषय झाला होता त्या नेमका? दिवशी त्या युवकानं आमच्या मालकीनीचं नरड पॅक धरलं होतं नाही म्हणल्यावर. म्हणजे त्यानं टोकन नाही म्हणलं होतं, म्हणजे कारण गर्दी खूप झाली ती, अर्धा तास वेटिंग आहे म्हणलं होतं. बाहेर जावा, या नसलं जेवायचं तर घरी जावा म्हणल्यानंतर त्यानं मालकीनीचं नरड पॅक धरलं होतं. अक्षय डोळे पांढरे होऊस तर मालकीनीवर म्हणजे जीव गळण्याचा त्यानं हे केलं. मग त्या हिशोबानं सोडा ना म्हणल्यावर कामगाराचं काम आहे. आता मालकीनीचा जीव घेतल्यावर 30 जणांचं ही पडन ना. अगर त्यात समजा घाटीत दबलीन जीव गेला तर हॉटेल बंदच होणार. आज बायकोचा ह्याच्यावरच आपलं हॉटेल चालतंय म्हणायचं, पाठिंबा बायकोचा आहे म्हणून. मग त्याच्यात हात ही झालेलाच आहे, त्यानं हात सोडल्यावर सोडणारच आहे कोणी बी. आज तुम्ही जेव्हा आला जेवण करा आणि घरी जावा. आम्ही वेटिंग सांगतो ते सांगणारच आहो. आपल्यापाशी जेवढे बसतात माणसं तेवढेच बसणार आहो. अगर त्याच्यावरही बसल्यावर परत कालवा होतं हॉटेलात. काय पिऊन आलेले मुद्दाहून करतात. खोड्या करणाऱ्याला सवय लागलेली असते. एखादा आता सध्याला कसं आहे, आज ट्रेन चालू हॉटेल भाग्यश्री सगळ्या जगात फेमस आहे. क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे. रोज 10, 12, 15 बकरी विकतो. त्याच्यामुळं हे कसं काय पुढं चालला, त्याच्यामुळं ते चालूच असते सारखं खोड्या करायला. आज तुम्ही बघा आपल्या विरोध बी माझ्या अगर कुठला हिडो पडला भाग्यश्री हॉटेलचा, एंडिंगपासून लास्टपर्यंत पडत नाही, अजिबात पडत नाही. आता तुम्ही जेव्हा येता तुम्हाला खरंच तकलीफ आहे,
तुम्ही आल्यापासून रील टाकता हो का? नाही टाकत. एकच थोडी क्लिप टाकता. कोणची टाकता तुम्ही? एकतर जाताना, नाहीतर एकतर आमच्या कामगाराला चिडीच्या गोष्टी शिव्या गाडी केल्यानंतर आम्ही काय बोलायला गेलेलं तेवढी क्लिप टाकतो. त्याच्या एक रील टाकतात का? नाही टाकत. नाही ती दोनदा झाली ती. दोनदा उगाच काय कारण नसतंय तरी बी दगडफेक करायची ती करतात. काय कारण काय? आता हॉटेल बंद आहे म्हणल्यावर आमची काहीतरी कामं असतात. माणूस रोज काम करतंय. आता कामगार आहेत, आठवड्यातून एक सुट्टी पाहिजे त्यांना. रोज काम करणार किती दिवस करणार आहेत? त्यांना एक दिवस रिस्पॉन्स द्यायला लागतं आपल्याला. मग त्याच्या हॉटेल बंद ठेवलेलं असताना आपण जाहीर सुट्टी बी सांगतो, आधी सोशल मीडियावर टाकतो की आज हॉटेल बंद आहे, या 2 दिवस बंद आहे, कोणीही येऊन लांबून येणाऱ्या माणसाने नोंद घ्यावी. तरी बी सांगून येऊन परच्याला तसं केलेलं होतं. त्या दिवशी आता पूर्ण नुकसान केलं. आता रात्रीच कवा ना ते आपलं जुनं हॉटेल बंद आहे, आपण आज 8 दिवस झाला प्रचार करतो की त्याच्या पुढं 5 किलोमीटर आपण हॉटेल खोललेलं आहे मोठं, कारण ती जागा आपल्याला हे होत नव्हती, पुरत नव्हती. तरी पण रात्री तिथं जाऊन परच्याला दगडफेक केली, तिथं अजून बोर्डावर दगडही मारले. त्यात काय? मग किंवा मराठी माणसांमध्ये आपण जसं तुमच्यावर झाली वेळ किंवा बदनामी करतात आहेत, तोडफोड करतात आहेत, सो कुठंतरी वाटतं का की मराठी माणसं म्हणजे पाय खेचतात आहेत तुमचे? बघा, आज गुजर असन, मारवाडी असन, या दुसरा वर्ग असन, आपण त्यांना नावं ठेवत नाव. एक आपला म्हणजे बोलायचा प्रश्न. आज त्या माणसांना कुठं तकलीफ झालेली बघितली का? ती माणूस का तुम्ही खालच्या पायरीला बघितलाय का? आज मराठी उद्योग 6 महिने 8 महिने करू द्या, त्याच्यानंतर त्याच्या मागं आपलीच माणसं भुंगा चालू करतात. ती कसा खाली येतो, हे कसा काय वरी चालला, त्याला वाढाय बघतात. आज तुम्ही आता सोशल मीडियावर तुम्ही कितीतरी व्हिडिओ बघत असतान, तुम्ही भरपूर जणांची इंटरव्ह्यू घेतली असत्यान. आज सांगा किती हॉटेल आहेत तिथं, कवा तुम्ही ऐकलंय का असं झालेला प्रकार झालाय का? आज मी कुठंतरी आता कष्टावर आपल्या लांब पस्तूर चाललो समजा, कष्ट करून. आज आपण दिवस रात्र कष्ट करतो, आम्ही एक टायमाला जेवतो, तरी पण लोकाला कष्ट दिसत नाही, पण वाढती प्रगती दिसते. पण त्याच्या मागचं सगळं रिझन बघायला पाहिजे. माणसानं सगळी चर्चा बघितली पाहिजे, मेहनत किती आहे. आज एखादा युवक वरी चाललाय, त्याला गर्व पाहिजे, ती पण तसं नाही. गर्व नाही, त्याला खाली कसं आणायचं, ह्याचं हॉटेल कसं बंद पडेल आणि आपण दुसऱ्याच्या इथंच कसं कामाला जाईन, ही आजकाल स्वस्त आहेत. कारण आपण आधी शाकाहारी चालवत होतो, साई हॉटेल म्हणून माझं. मग त्याच्यानंतर आपण हॉटेल भाग्यश्री आमच्या मुलीचं नाव दिलं त्याला. बायको म्हणली आपल्या मुलीचंच नाव द्यायचं बघून. मग आताही 9वा महिना लागला असं आपल्याला जास्त चालू होऊन ही प्रगती केलेली आपण. बायको म्हणले मग स्वतः रील बनवायची, आपण स्वतः इनोक डायलॉग बी सोसायचा आणि आपलं रील बनवायची. नाही, आपल्याला कसं आहे, लिहिता वाचता येत नाही. जी मनावर आहे ती होटावर आहे, जी समोर आहे ती दाखवाय पाहिजे. असं नाही की आपण आज त्याला सजवलंय, त्यात परशाला गिऱ्हाईक गेल्यावर चेंज केलं, हे काय नाही. आपल्यापाशी जी भेटते ते आपण क्लिअर सांगतो. आज आपण जेव्हा एक बोकड कापत होतो स्टार्टला, मग त्या टायमाला मी हिडो सोडायला चालू केल्यावर भरपूर लोकांनी हे केलं की हिडो कुठून आलंय, असं तसं भरपूर हे केलेलं आहे. त्याच्यानंतर जसजसं आपले हिडो वाढवत गेले आणि जसजसं आपली बोकडं बी कापायची वाढवत गेले. आज महाराष्ट्रात डवारा थाळी कुणाला माहीत नव्हती, आज डवारा थाळी अख्ख्या भारताला माहिती आहे. आणि प्रत्येक हॉटेलवाल्याला एकच येड लागलेला डवारा चालू करायचं. पण ह्याची क्वालिटी क्वांटिटी ह्याचं बनवायचं हे बी पाहिजे, मालकाला स्वतः आलं पाहिजे. आज आपण खुर्चीवर बसून हे करू शकत ना. आज आम्ही सगळं बनवत आहोत स्वतः, नवरा बायको, मसाले वगैरे सगळं. त्याच्यामुळं हे सगळं आलं पाहिजे आणि ह्याला कष्ट भरपूर आहे. आज आम्ही एक टायमाला जेवतो, सकाळी 6ला उठतो, आम्हाला रातची 1 वाजता जेवायला. 10 वाजता हॉटेल बंद झाले तरी सगळं क्लोजिंग करून ठेवणे जावणे परत त्याला जागेवर करण्याला आम्हाला 1 वाजता तेव्हा जेवतो आम्ही. मग त्याच्यानंतर अजून सकाळची उठायची चालू असते. त्याच्यामुळं कष्ट लागते याला, कष्ट केल्याशिवाय काय नाही. लोकाला माहीत नसते पण बदनामी जास्त करतात. 10 मिनटं येतात त्यात बदनामी करून जातात. आज 250 रुपयात आपल्याला मटण येते, त्या संगड भाकर येते, सूप रसा. नाहीतर पहिल्यांदा सूप घेतलं 30 रुपये वाटीची लागायचे, 1 वाटीचे रस्याचे पैसे लागायचे. त्याच्यानंतर भाकरची 20 रुपये, चपातीची 20 रुपये, जिरा राईस घेतला तर 100 रुपये लागायचे त्याचे. अशी थाळी एक माणसाला 500 पस्तोर जायची. आज तीच 250 रुपयात भेटती आणि अजून ताजं मटण, ओरिजिनल बोकडाचं मटण आणि फ्रेश मटण रोजच्या रोज आणि प्युअर बोकडाचं मटण भेटतं लोकाला. त्यात अजून चांगलं आहे ना. आजकाल कसं आहे, ट्रेन माणसाला समोर पाहिजे सगळं. आज ताजं बोकडं कापतो आपण समोर, आपली दावण बांधलेली असती सारखी. आपल्यात काय तसा दुसऱ्या नाही की आज ही दावलं आणि ती कापलं म्हणा नाही, जे आहे ते क्लिअर असते. त्याच्यामुळं लोकाला इनक वाटलेला आहे, चांगलं वाटलेलं आहे आणि स्वतः बनवतो. त्याच्यामुळं लोकाला पसंती बी आहे. कुठंतरी आपण म्हणतो ना, तुम्ही ट्रेंडिंगला येण्याचं कारण म्हणजे
ते म्हणजे फॉर्च्युनर. आपण जसं म्हणतो की ते न्यूजला आलं किंवा मग आपण म्हणू शकतो मग हे फॉर्च्युनर घेण्यामाग तेव्हाच कुठेतरी असं वाटतं का की डोळ्यावर आले तुम्ही? मला आज आपण एखादा गरीब माणूस, सामान्य माणसानं अगर गाडी घेतली, आता समजा आपण भारतात कितीतरी मोठे लोक आहेत, आपल्यासारख्या गरीब माणूस गाडी रस्त्याने चालली तर काय करतो? व्हायला किती भारी गाडी चालली, आपलं स्वप्न कवा पूर्ण होणार? मला सांगा, गरीब माणसानं कवर आपली की सायकलीवर टमटममध्ये ह्यातच हिंडायचं. आज आपण उद्योग केला, गाडी घेतली, म्या कष्टावरच घेतलेली आहे ना. असं थोडी आपण ह्याच्यावर घेतलेली आहे का आपण 2 नंबर करून घेतली या कोणाला फास्ट टाकून घेतलेली. आज आपण कष्टावर घेतलेले, आपल्या बायकोला लेकराला आवली म्हणून घेतलेले ना. गरीब माणसानं लोकांकडेच बघून कवर राहायचं, यात त्यांनीच उतरताना आपण टाळ्या कवर वाजवायच्या. मग आपण घेतल्यामुळे त्यात काय? आपण बी आज समजा आपलं जीवन आहे, जीवन एकदाच येतं ना आपल्याला, मग ती आपण जगायचं आपल्या मनावरच आहे ना. आज मेल्यावर लोक म्हणतात की खाली काय ठेवून जातो, पण आपण कष्ट केल्याला आपणच त्याची ऐश करणार आहोत. आज गाडी घेतली म्हणजे लेकरा बाळांसाठी, या बायकोच्या ख्वाहिशसाठी घेतली ना आपण. आज समजा कुणच्या, बघा तुम्ही, आपल्या गरीब असन या हे असन, कुणच्या माणसापाशी गाडी आहे? आपल्यातला माणूस ती गाडी पुसायला असतो, बसायला नसतो. आणि ज्या दिवशी बसला त्या दिवशी त्याला घाण लागली आतमध्ये तर त्याला दुसरे 2 शब्द बोललेले असतात. त्याच्यामुळं आज आपण गाडी घेतलेली आहे. भरपूर जणाला चांगलं वाटलेलं आहे, काय जणाला जळाले असते, त्यात काय फरक नाही, पण घेतली मेहनतीवर आपण. आज बिझनेस करता, आपण गाडी घ्यायची, आज गाडी घेतली, आपण मेहनत करूनच घेतलेली आहे ना. मग आपली मेहनत आहे, आपण बिझनेस तर हळूहळू वाढवणारच आहोत. चालूच आहे बिझनेस, वाढवाय चालूच आहे. आता आपण समजा आता आपलं होतं किती तिथं थोडं बारकं हॉटेल, आज आपण एकरात केलं आहे, मग वाढवलेलंच आहे ना आपण हॉटेल. आज तिथं फॅमिली सेक्शन नव्हतं, आज इथं फॅमिली सेक्शन आहे 50 जणांचं. आपण बाहेर 300 जण बसवायचं व्यवस्था केलेली आहे, मग वाढवलेलंच आहे ना. कमी थोडी करायला लागला, सगळं वाढवणार आपण हळूहळू. आज मला सांगा, पैसे भेटते त्या गाडी घेतल्यामुळं लोकाला वाटतंय, पण लोकांना बी विचार केला पाहिजे की आज गरीब माणसानं गाडी घेतली म्हणजे त्यानं कशा पाय घेतली असन, काहीतरी इच्छा, स्वप्न. या समजा त्यानं कवा तरी दिवस बघितलेले असते की कुणाला गाडीत बसताना त्याला काहीतरी बोललेले असते, या त्याला काहीतरी झालेलं असते समोरच्या माणसाला, त्याच्यामुळं गाडी घेतली असन. आज काही युवकाला ह्याच्यामुळं प्रयत्न भेटलेले की चांगला, की हा माणूस कुठे गेलेला. आज काही युवक आज बिघडायला लागलेले, ती थोडे 30% तरी मग आपलं बघून जरा अलीकडे येते ना. पाऊल जी टाकायला येत दुसरीकडं, ती अलीकडे येते. फरक पडन का नाही मला सांगा थोडं तरी. आता बघा की आपला उद्योग आपणच केलं पाहिजे त्याला मोठं. समजा ही ह्याला बोलू त्याला बोलू ती एक प्रश्न असते मनाचा, कारण की धंदा आहे. आता समजा आम्हालाही बोलतात, आम्ही बी जातो उद्घाटनाला. कसं असतं की आज मार्केटिंग झालेली असते आमच्याची. आज माझे फॉलोअर्स आहेत इंस्टाला 3.5 लाख. मला ती काय म्हणतात त्याला, ही यूज का काय म्हणतात, म्हणजे ती समजा 2,17,00,000 लोक मला जॉईंट आहेत. मग आता मी तिथं गेलो म्हणजे त्यातले 5-50 हजार जण येतात तिथं बघायला. मग त्याच्यामुळे त्यांचा बी धंदा वाढल्या जातो जरा. म्हणजे कसा एखादा ट्रेनला असलेला माणूस आणल्यामुळं त्यांचा धंदा वाढतो. आणि जी फर्निचरचं जी म्हणतो आपण भारी केलं, हे केलं, फर्निचर भारी केल्यापेक्षा क्वालिटी किती भारी होईल त्यात महत्त्व असतं. माणूस तुटक्या खुर्चीवरही बसतं, त्याला बसायला चांगलं नाही पाहिजे, तुटक्या खुर्चीवर बी बसतंय, पण त्याला क्वालिटी चांगली लागते, त्यात महत्त्व असतं. आज फर्निचर ही 10 लाख, 15 लाख, 20 लाख, त्यापेक्षा क्वालिटी किती चांगली होती त्यात महत्त्व आहे. जेव्हा आपण फर्निचर बनवतो, आज आपण महागाचं फर्निचर बनवतो, फर्निचरपेक्षा क्वालिटी महत्त्वाची असते आपली, ध्यानात ठेवा. आज गिऱ्हाईक तुटक्या खुर्चीवर बसतं आणि जेवण बी करून जातं, पण क्वालिटी असली तरच जातं. क्वालिटी नसल्यावर 4 शिव्या देऊन जातं. फर्निचर बघत नाही तुमचं, क्वालिटी बघते. आज मी सोफा केलता माझ्या खालच्या हॉटेलला, आपल्याला इथं आणायचा आता, शिफ्ट करायचा. मी सोफा जी केलता आज, लय जणांनी त्या सोफ्यावर बी ही केलेलं आहे. आज मला सांगा, एखादा गरीब युवक, या समजा आपला मजूर वर्ग, गौंड्याच्या त्या खाली जाणार, या शेतकरी वर्ग बी राहतात. आपला 5 स्टारला सोफा असतो. सोफा तुम्ही हॉटेलात बघितला का बारक्या 250 रुपयाच्या. आपण जी सोफा सिस्टीम केली ती की एखादा गरीब वर्ग जे आहे आपला, शेतकरी वर्ग झाला आपला, गौंड्या हाताखाली या कामाखाली जाणार, मग आज 250 रुपये थाळी सोफ्याखाली बसल्यावर खाताना त्याला 5 स्टारमधली फिलिंग ती, त्याला बी चांगलं वाटतं की आज आपण सोफ्यावर जेवायला लागलो. आणि त्याच्यामुळे त्याला कसं वाटतं की 250 रुपये सोफ्यावर बसून जेवल्यामुळं त्याला बी चांगलं वाटतं ना. जो क्वालिटी प्लस भेटते चांगली जेवणाची, त्याच्यामुळे भरपूर खुश होतात लोक. नाही कॉम्पिटिशन बीट कसं करायचं. आता मला सांगा, एक समजा आज आपला धंदा आहे यात दुसऱ्याचा आहे. आज रीलमध्ये बघा तुम्ही,
आज माझ्या कितीतरी रील असत्यान, मी 2000 तरी रील सोडले असत्यान, पण त्यात एक बी रील कुणाला ट्रोल केलेली आहे का आजपर्यंत नाही. पण दुसरे काय करतात, लगे ट्रोल करायला बघतात, ह्याचा ट्रोल त्याला, त्याचा ट्रोल ह्याला. यावंसं वाटते. आपण नाही ट्रोल करण्याची काय मजा आहे मला सांगा. आज आपला धंदा आहे, आपण करू शकतो ना. ट्रोल करण्याचं महत्त्व काय. आणि समजा तर मला तर लिहिता वाचता येत नाही, मला ट्रोल कोण कसं करतं ते कळत बी नाही आपल्याला. आपल्याला फक्त ते एकच महत्त्व असतं की धंदा. आज धंदा कसा चलन. आज आपण एवढे बोकडं कापले, त्याला गिऱ्हाईक किती येईन त्याचा तुकड्याच पाहिजे. नाहीतर नुसतं आपण मला सांगा का उपयोग आहे, ह्याला ट्रोल केलं हे नाही, हे म्हणते मी 10 कापले की हे म्हणते मी 15 कापले. की या समजा चिकनवाला कोण म्हणते मी 200 किलो शिजवलं, ती म्हणते मी 250 किलो शिजवलं. ही म्हणते 500 कापल्यात, ती म्हणते 400 कापल्यात. त्यात काय मजा. ज्याचा धंदा आहे, ज्याला जितक्या लागते तेवढं करा. आज मला 10 बकरी लागतात, मी 10 कापतो. तुला 5 लागतात, तू 5च काप. उगाच सांगतात 15 घेऊन का मी 15 कापल्यात. उपयोग नाही ना त्यात. नाही ना. आता बघा, मी 10 घेतो, मी 10च कापतो. असं नाही की मी 10 घेतो आणि 2 कापतो. मी आता बकरीची टांगायची ती बंद केलं आहे. काही जणांना समज दिली, त्यांचं ऐकाय बी लागतंय, ती बंद केलं. आपण हातात पकडून जातो. मी काय म्हणतो, आता 15 मी घेतली, 15 कापतच होतो. मी रील बघितली असते माझ्या, 15ला 15 अडकवलेले असते, 12ला 12चे आहेत, 10ला 10 आहेत, 7ला 7 आहेत. ही असं नाही 10 घेतले आणि 2 कापले, त्यात का उपयोग आहे. मग ती फसवणं झाली गिऱ्हाईक वाढण्यासाठी. जिथे वेळ घेता तेवढे कापून बी दाखवा, गिऱ्हाईकाला बी दाखवा. मग त्याच्यावरनं कळते की गिऱ्हाईकाला खरी क्वालिटी किती आहे आणि गिऱ्हाईक किती आहे विवेकाला. असं असतं त्यात. आणि क्वालिटी बी द्यायला लागते मेन गोष्ट. थँक्यू म्हणजे कसं असते, आता एक सांगतो मी, थँक्यू म्हणण्यापेक्षा सांगतो. आता आपली बायको जे आहे, आपल्या खांद्याला खांदा मिळून आज धंद्या क्षेत्रात आहेत. आणि बायको आमची भांडे घासती, भाकरी, जिकडं कमी पडन तिकडं आहे. काय असं नाही की आपण मालक झाला, आपण एवढं हॉटेल चालतंय, आपल्यापाशी इतकं कामाला कामगार, आपण का काम करायचं हे नाही आमच्यात. काम करतो आम्ही सगळंच. आणि आजकाल योग बघा तुम्ही, आज बायकोला कचरा किंमत समजतात. आज आपल्याला जेव्हा मुलगी देतात आईवडिलाची, 18 वर्षे सांभाळ करतात मुलीचा, फोडावर जपतात. बरोबर आहे का नाही. मुलगी कशासाठी देतात आपल्याला आज, की तुम्ही चांगलं सांभाळलं पाहिजे, आईबापानं जसं सांभाळलं त्याचं सांभाळलं पाहिजे. आज आपण लग्न करून घेताना तेवढे 2-3 महिने बरोबर बायकोला चांगलं हे करता, परच्याला दारू पिऊन या शिव्या देऊन बायकोची कचरा किंमत करता आपण. आज बायको आपली चांगलं सांगते, 4 गोष्टी जेव्हा टायमाला आपल्याला सांगते त्या टायमाला बायको चांगलं सांगत असते, वाईट सांगत नाही. कारण तिलाही माहिती असते की आज लेकरं बाळं झाल्यानंतर परिवार कसा चालतंय ही बायकोला आपल्या माहिती असते. आपल्याला थोडी माहिती असतं. आपण काय करतो, 4 दोस्त घेतली की दारू पिता, पण ज्याला तकलीफ घरात होती त्याला माहिती असते. त्याच्यामुळं बायको ही लक्ष्मी असते फर्स्ट टाईम. आणि तुम्ही बघा, तिरी ही एवढी ताकद कोणाच्यात नाही, आपल्यात बी नाही माणसात. तिरी ही पहिला प्रश्न आहे. कारण जन्म माणसाचा तिरीपासून होतो, दुसऱ्यापासून होत नाही. त्याच्यामुळं तिरीचं कुठंतरी महत्त्व राहिलं पाहिजे. आज बायको जे महत्त्व आहे त्याचं राहिलं पाहिजे, कुठंतरी वजेत राहिलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. आज आमची जी बायको आहे, आज आम्ही गर्वानं सांगतो की आमची बायको आमच्या पाठीशी असल्यामुळं आम्ही इतक्या सक्सेसफुल आहोत. आज आम्ही प्राधान्य आमच्या बायकोलाच देतो सगळं. आज जे आपण हवं आपल्या बायकोमुळंच हवं. त्याच्यामुळे ह्याच्यावर काय समजणारा लोक काय बी बोलतात. आपण जेव्हा असं बोलायला जातो, हे येडा आहे, हे काही म्हणतंय, पण नाही, ज्याला माहिती त्यालाच काय माहिती असतो बायकोचं महत्त्व. चांगला करा, आईबापाचं नाव कमवा. आज काय आहेत की आपल्यापाशी बायका भेटत नाहीत म्हणतात, लय भरपूर ऐकलं असेल, बातम्याला ऐकलं असेल आपण. मला सांगा, उद्योग केल्यानंतर समोरच्या आईबापाला बी चांगलं वाटतं की पोरगा चांगला उद्योगमध्ये आहे, याला नातपान नाही काय नाही. त्याच्यामुळं मग समोरची माणसाची भीती मरते ना, उद्योग आहे म्हणजे चालतंय ना. कोण म्हणते शेतकऱ्याला मुलगी द्यायची नाही. आज शेतकरी वर्ग बघा, आपण 10 एकर जमीन असली, आजकालच्या जवान पोरांना शेतातलं काय माहिती नाही. पण मला सांगा, शेतात अगर आपण आज अमेरिका इकडं तिकडं बघतो आपण, कितीतरी फ्रूट आहेत. तिथलेच फ्रूट अगर आपल्या भारतात आणून लावले विवेकानं, त्याच्यावर हे केलं चांगलं, तर आज शेतकऱ्याच्या मुली देत नाहीत. जॉबवाल्याला कशी देतात म्हणता तुम्ही, जॉबच पाहिजे. आज शेतकऱ्याच्यापाशी पैसा भरपूर आहे ना. शेतीत फक्त तेव्हा आपण खातो, शेतकऱ्यापाशी अडचण काहीच नाही. आपण म्हणतो की शेतकऱ्याला मुलगी दिलीनंतर शेतात कामाला जायला लागतंय. कष्ट कशावर नाही मला सांगा. आज 10 एकरची मालकी नाही ना, आणि जेव्हा कष्ट केल्यावरच आपल्या लेकरा बाळांना होणार आहे. तुम्ही त्यात आज शिकलेले आहेत, आज आम्ही अंगठा छापा पण शिकलेले, दोघाचं शिकलेलं अगर शिक्षण एक झालं नवरा बायकोचं,
समजा आपल्या इथं सफरचंद कमी लावतात लोक, अगर 30 लावलं. आज किती फ्रूट आहेत बघा तुम्ही बाहेर, भारी भारी आंबे आहेत. एक आंब्याची किंमत जपान इकडं तिकडं 1000 रुपये. आपण ती भारतात लावला, त्याचं समजा 2 वर्ष नाही 3 वर्ष नाही, केव्हा तरी सक्सेस होतो ना. मी म्हणतो तिकडं 1000ला आपल्या इथे 300ला जाऊ द्या ना. पण नवा उद्योजक होतो ना ती, मग त्या शेतकऱ्याला मुली कसं काय देणार नाही. त्याचा उद्योग झाला ना ती एक चांगला ब्रँड. आज ड्रायफ्रूट आपल्या इथं होतं का आधी भारतात, आज किती वेळा लावलंय. तेव्हा आपल्या इथं 200-300 रुपयाला किलो भेटायचं, आज 100 रुपयाला भेटतंय. फरक आहे का नाही. त्यात किती तर उपयोग चांगले झाले आहेत आणि किती जणांचं नाव झालेलं त्यात. धन्यवाद. 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 दिल्याबद्दल आभारी आहे. धन्यवाद.